उगाच कोणाला तरी टार्गेट करू नका. केसरकर साहेब हे देवभक्त आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर फिरत असतो. कुठचंही मंदिर दिसलं की ते तिथं थांबतात, दर्शन घेतात. कोणाच्या कपाळावर लिहिलेलं नसतं कोण काय आहे ते. म्हणून उगाच आरोप करू नयेत. आणि जर माहिती असलं आणि तरी परत कोण गेलं तर आपण त्याला आरोपी म्हणू शकतो. जोपर्यंत चोरी होत नाही, कोण चोरी करत नाही, तोपर्यंत आपण त्याला चोर म्हणू शकत नाही. आता तो खरा चोर ठरलाय, आता कोण जाणार नाहीत आणि मंदिर होतं वाटेत शिर्डीला जाताना, म्हणून केसरकर तिथे थांबायचे. या विषयात केसरकर साहेबांचा काडी मात्र संबंध नाही. रुपेश रावळे मी सांगू इच्छितो की तुमचे मिलिंद नार्वेकरांनी जी काय कर्म केली खरात बरोबर ती आधी पहिली तुम्ही बघा. त्याचप्रमाणे तुमचे नेते उद्धव ठाकरे यांनी 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी काय दिली ते पण तुम्ही बघा. आणि नंतरच काहीतरी राजकारण म्हणून राजकारण करू नका. तुमचा पक्ष इथं संपलेला आहे. त्या संपलेल्या पक्षाने जिवंत आपण व्हावं म्हणून काहीतरी प्रयत्न करू नका. समाज उपयोगी कामं करा. एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो.